नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। रहिवास व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यात जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या काही समस्या करून सुटताना दिसत नाहीयेत। त्यांच्या पीक कर्जाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। मागच्या 50 ते 60 वर्षापासून सहकारी क्रेडिट सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्याकडून त्यांना पीक कर्ज उपलब्ध होत होते। मात्र त्यांनी यावर्षी ऐन हंगामाच्या तोंडावर पीक कर्ज देण्यास नकार दिला आहे। काही शेतकऱ्यांना पिंपळगाव येथील सेंट्रल बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज वाटप करण्यात आले असले तरी मात्र अजून बरेच शेतकरी यापासून वंचित आहेत। पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी थेट विधानसभेत या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यावर देखील यावर तोडगा निघू शकला नाही। याच अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने अशा वंचित शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि इतर कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। त्याच अनुषंगाने दिनांक 24/8/2025 रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील हरेश्वर वाचनालय येथे कर्ज मेळावा आयोजित केला होता। या कर्ज मेळाव्यात गावाची बँकिंग परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला। बँकेचे झोनल ऑफिसर रितेश वाघ, वरखेडी शाखेचे मॅनेजर आलोक प्रसाद, वसुली अधिकारी ओम पवार, मुकेश चौधरी, पिंपळगाव ग्राहक सेवा केंद्राचे संचालक चंद्रकांत माहोर यासाठी विशेष प्रयत्नशील असलेले शालिग्राम मालकर, प्रवीण गुजर, शेतीशी संबंधित मान्यवर, पदाधिकारी आणि शेतकरी हजर होते। बँकेच्या अधिकाऱ्यांचे स्वागत करून मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला। पिंपळगाव हरेश्वर येथे चांगला बँकिंग व्यवसाय झाल्यास लवकरच येथे शाखा ओपन करणे विचाराधीन आहे, असेही रितेश वाघ साहेबांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले। लवकरच क्रेडिट सोसायटीचे सभासदांची मीटिंग लावून त्यांना या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे गुरु गोविंद सोसायटीचे संचालक शालिग्राम मालकर यांनी सांगितले। यांचे जे मेन साहेब आहे, रिजनल मॅनेजर साहेब प्रवीण कुमार सिंग, तर त्यांना सांगितलं की तुम्हाला देता येईल का? त्यांनी हो सांगितलं की जिथे आपली शाखा जरी नसली तरी आम्ही त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या मिटिंगा घेऊन शेतकऱ्यांना कर्ज देऊ। म्हणजे एक प्रकारे आपल्याला या बँकेची मदत होते। आपल्या कृषी विभागाच्या म्हणून जळगाव झोनल ऑफिसमध्ये काम करतो। माझं मूळ गाव पण आपल्याच भागातलं धुळ्याचं मी प्रॉपर आहे। आमचा परिचय बऱ्याच 3-4 वर्षापासून आम्ही सांगितलं सरांनी पण आमचं काम जवळून पाहिलेलं आहे। तर मध्यंतरीच्या काळामध्ये असं झालं की आपलं आता शेतकऱ्यांचे पीक कर्जाचं पतपुरवठ्याचं सध्या चालू आहे। मग त्याच्यामध्ये आमच्या डिस्ट्रिक्ट लेवलला जेव्हा एक मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये आम्हाला असं कळलं की बुवा आपल्या भागातले काही शेतकरी जे आहेत की त्यांची जमिनी या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, तर ते रहिवासी इथे आहेत, परंतु त्यांना काही कारणास्तव सोसायटीमार्फत पतपुरवठा करायला यावेळी अडचण निर्माण झाली। जसे की ते बऱ्याच वर्षापासून त्यांचे खातेधारक होते, रेग्युलर होते, तर मग अशा लोकांना कर्ज पुरवठा करता येईल का या दृष्टीने आम्ही चाचपणी केली आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला। आमचे प्रवीण सिंग सर जे आहेत, सरांनी तुम्हाला त्यांचा परिचय दिला की फार ॲग्रेसिव्ह असतात त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आपण किती चांगल्या प्रकारे मदत करू शकू। तुम्ही पण या भागामध्ये बऱ्याच वेळा ऐकलं असेल की आम्ही पिढीला सुद्धा एसीचे बरेच 2-3 मेळावे आतापर्यंत घेऊन बचत गटाच्या मार्फत आम्ही या भागामध्ये भरपूर चांगलं काम केलेलं आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की आपण या सगळ्या लोकांना आपल्या बँकेच्या प्रवाहामध्ये आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राशी जोडावं। आता आमची एकूण शाखा, एक वरखेडी शाखा आणि एक पाचोरा शाखा, तुम्हाला जी शाखा सोयीस्कर वाटेल त्या शाखेच्या मार्फत आम्ही तुम्हाला हा जो शेतीसाठी जो लागणारा पतपुरवठा आहे, पीक कर्जाच्या माध्यमातून म्हणा किंवा कोणाला काही दुसरी गरज असेल की काही PMFEBच्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या, प्रोसेसिंग युनिट, कारण की तुमचा भाग हा मोसंबीसाठी फार चांगला प्रसिद्ध आहे। त्याच्यामध्ये आणखी परत तुम्हाला जर कोणाला ट्रॅक्टरचे लोन पाहिजे असतील किंवा तुम्हाला काही कोणाला जे शेतीपूरक व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय आहे, शेळी पालन आहे किंवा NLM अंतर्गत जी योजना आलेली आहे त्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला काही पतपुरवठा करायचा असेल, पाहिजे असेल, तर त्यासाठी आम्ही सर्व बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने मी 2 मॅनेजर, आमचे दुसरे मॅनेजर पण आलेच नाही आधी तर, परंतु त्यांच्याकडे काही दुर्दैवी घटना घडल्यामुळे ते आज नाही आहेत, परंतु तेही इथं येऊन तुमची सगळ्यांशी संवाद साधणार होते। आणि प्लस मी तर आहेच इथं, मी या सगळ्यांना इथं वरतून मी कंट्रोल करणार आहे। माझ्याकडे आता सरांनी पण लिस्ट दिलेली आहे की जे तुमच्याकडनं वंचित आहे, जे 149 सभासद आणि दुसरे किती 80 सभासदांची लिस्ट पण आम्हाला मिळाली। आमच्या वतीने पण काही लोकांना फोन केलेले आहेत। आम्ही ब्रांचमधनं पण कंटिन्युअसली, आता ठीक आहे ब्रांचमध्ये काम करत असताना तिथं जी थोडीफार गर्दी असते त्या पद्धतीने जेवढे आम्हाला फोन करता येतील आम्ही सगळ्या लोकांना फोन करून त्याच्याबद्दल माहिती देतो। परंतु एक कुठेतरी एक चांगला कार्यक्रम व्हावा आणि एका ठिकाणी आपण सगळ्यांना बसून ती माहिती द्यावी म्हणून या उद्देशाने आपण हा प्रोग्राम आज केलेला होता। त्याच्यामध्ये आम्ही आता इथं तुम्हाला जे आपल्या सध्याची सुरुवातीची जी गरज आहे शेतकऱ्याची ती म्हणजे पीक कर्ज।
पीक कर्जाचा सीझन चालू आहे, त्याच्यामध्ये पीक कर्जाची गरज जी आहे त्या दृष्टीने आता पहिली माहिती तर ती पीक कर्जाची देऊन देतो मी तुम्हाला. पीक कर्जासाठी आपल्याला जास्तीच्या कागदपत्रांची काही आवश्यकता नाही. एक म्हणजे 7/12 खाते उतारा आणि ह्या ज्या तुमच्या रिस्पेक्टिव्ह सोसायटी त्यांचे वकील दाखले, या एवढ्या गोष्टी अपेक्षित आहेत. या सगळ्या गोष्टी घेऊन जर तुम्ही आमच्या शाखेमध्ये या, आमच्या शाखेमध्ये ते कागदपत्र जमा करा, त्या क्षणी तुमचं लगेच तिथं बचत खातं उघडण्यात. जर तुमचे बचत खातं आपल्याकडे कन्फर्म माहिती असतील तर चांगली गोष्ट आहे. तर आपण लगेच तुमचं बचत खातं उघडून आणि तुम्हाला किती कर्ज पुरवठा तिथं बसेल हे तुम्हाला तिथं सांगण्यात येईल. जर ती रक्कम 2 लाखाच्या वर जात असेल तर मग जी सरकारी याच्यानुसार जे काही दुसरे कागदपत्र लागतात सर्टिफिकेट वगैरे तर ते आपण करू. अन्यथा आपण त्याच कागदपत्रांवर प्रोसेस करू. लगेच तुम्हाला कर्ज पुरवठा लवकरात लवकर कसा मिळेल या दृष्टीने आपण पाहू. तर हे एकंदरीत आपलं आहे. नुसतं याच्यामध्ये पीक कर्ज हा विषय तर आहेच, पण या पीक कर्जासोबत जे तुमच्या दुसऱ्या गरजा आहेत, आता सोशल सिक्युरिटी स्कीम आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यामध्ये जीवन ज्योती विमा योजना, जीवन सुरक्षा विमा योजना, त्याच्यानंतर परत अटल पेन्शन योजना, याचा सुद्धा तुम्हाला लाभ घेता येईल ज्याला आवश्यक आहे त्याला. त्याच्यानंतर प्लस PMFME एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये जर प्रोसेसिंग युनिट कोणाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये 35% सबसिडी आहे गव्हर्नमेंटची, तिचा एक तुम्हाला लाभ घेता येईल. काही तुम्हाला जर समजा डेअरीचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यामध्ये PMEGP मध्ये 30% 25% सबसिडी आहे, ती सुद्धा आपण तुम्हाला याच्या मार्फत उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींसाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही आमच्याकडे तुमच्या काही अडचणी घेऊन तुम्ही आम्हाला जसे भेटणार, तुमच्याकडे काही गोष्टी सांगणार आणि त्याच्यामध्ये भाग घेणार. तर अशा पद्धतीने आपले कागद आहेत. आज आम्ही काही फॉर्म पण आणले होते, आम्हाला म्हणजे इथं होते की बुवा आपण इथंच फॉर्मचं पण पीक कर्जाच्या माध्यमातून वाटप किंवा आता मी सरांकडे काही फॉर्म सुपूर्द करून टाकेल. तुमच्या गावातलं जर कोणी पुढे आलं की जी तयारी लोकांना, आता काही शेतकरी लोकांना बऱ्याच गोष्टी भरायला वगैरे कागद गोळा करायला अडचण निर्माण होते, तर तुम्ही स्वतः गावात बी काही लोकांनी जर पुढे तर त्यांनी भरून आमच्याकडे सबमिट केली तरी म्हणजे आपलं काम लवकर मार्गी लागेल. आणि आम्ही काही कोणाला जास्त असं फिरवची काही गोष्ट नाही. कागदपत्रांची लिस्ट आपण तुम्हाला पहिलेच सांगितलेली आहे. त्या पद्धतीने कागदपत्र गोळा झाले की तेवढं लवकर फास्टमध्ये प्रकरण होतं. आणखी काही तुम्हाला